काय असते वर्क कल्चर चांगलं? असं कोणी आहे का की जिथे टॉक्सिक नाहीच आहे, की एखाद्या वेळी उशीर झालेली गोष्ट आपल्याला वाटतं अरे हे काय, हे मॅनेज नाही करत आहेत, मिसमॅनेज्ड ऑर्गनायझेशन. पण तेच जेव्हा आपण कोविडमध्ये होतो तेव्हा सेम प्रॉब्लेम आपण एक ऑर्गनायझेशनने प्रॉब्लेमच आता काही उत्तरच नाही, शोधूया उत्तर असं करून जेव्हा केलं तेव्हा तेच कल्चर टॉक्सिक नाही उरलं. तर त्यामुळे आपल्याला एक कॉन्टेक्स्ट पण असायला पाहिजे. कधी कधी आपल्या एक्सपेक्टेशन्स एवढ्या स्पेसिफिक होतात आणि थँक्स टू आपल्याला खूप जास्त ग्लोबल एक्सपोजर आहे, त्यामुळे आपल्याला वाटतं अरे गुगल असं करतं वर्क कल्चर म्हणजे आम्हाला पण तसंच पाहिजे. पण गुगल असं करू शकतं कारण त्यांचं रेव्हेन्यू स्ट्रीम्स आणि ते केवढे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये असं गुगलसारखं किंवा तुमच्या ॲस्पिरेशनल ऑर्गनायझेशनसारखं नाही मिळणार वर्क कल्चर. आणि इथे माझा मुद्दा ग्रोथ वर्सेस फिक्स माइंडसेटचा येतो. जेव्हा आपला माइंडसेट फिक्स असतो आपल्याला वाटतं हे असंच झालं पाहिजे आणि ते तसं नाही झालं तर आपण त्याच्यावर फुल्या मारायला लागतो आणि आपल्याला मनामध्ये एक विक्टिम स्टोरी बनते की आपल्याला वाटतं माझ्याच आयुष्यात असं होतंय, माझ्याच आयुष्यात असं का होतंय. आपण ते सो कॉल रडगाणं घेऊन जेव्हा ते चष्मे लावतो रडगाण्याचे तेव्हा सगळंच प्रॉब्लेमॅटिक वाटतं. मी असं नाही म्हणत ते कल्चर टॉक्सिक नाही आहे. मूलतः मला थोडा प्रॉब्लेम आला की मला लगेच कल्चरच टॉक्सिक वाटायला लागतं, हा आपल्या मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे.